नमस्कार. नमस्कार. वाट बघतोय तुम्हा सगळ्यांची. या घरी आहात ना? प्लीज घरीच राहा. कुठेही बाहेर पडू नका. घरीच राहा आणि सुखरूप राहा, सुरक्षित राहा. नमस्कार. 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 वा. घरातून सुद्धा दर्शक बाहेरच्या खोलीतून बघतायत. बरं, हा जो उपक्रम राबवलेला आहे ना, ठाणे आर्ट गिल्ड, टीम नाटक बारोमास, लोकसत्ता.com प्रस्तुत 21×42 हा जो उपक्रम आहे, खरं तर तो 21 दिवसांचा लॉकडाऊनचा पिरियड होता. म्हणून आज हा उपक्रम, आज ह्याची सांगता होणार आहे. 42वा वाचक मी आहे. परंतु आजच आपल्याला कळलं आहे आपल्या आदरणीय प्रधानमंत्रींकडनं की लॉकडाऊन 3 मेपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे जरी आज पहिलं पर्व संपलेलं असेल, उद्या 21×42च्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात होणार आहे. म्हणजे ठाणे आर्ट गिल्ड, टीम नाटक बारोमास आणि लोकसत्ता.com तर असणारच आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त ABP माझा देखील ह्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. तर अवश्य उद्या संध्याकाळी 7:30 वाजता पुन्हा एकदा ह्या पेजवर या, बारोमासच्या पेजवर. आणि 2 महिला उद्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करणार आहे. त्यातली एक माझी खूप लाडकी मैत्रीण आहे, उत्कृष्ट अभिनेत्री आहे, ती म्हणजे सुकन्या कुलकर्णी मोने. आणि आवाज़ के दुनिया के दोस्तों तशाच आवाज़ के दुनिया के डॉक्टर सोनाली लोहार ह्या दोघीजणी उद्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करणार आहेत. बरं, आता वळूया आजच्या या कथेकडे. ही जी कथा आहे ती डॉक्टर भारती सुदामे यांच्या कबीरायन या कादंबरीतली एक कथा आहे जी मी वाचतोय. जसं मी सकाळी जो एक व्हिडिओ बाईट दिला होता त्याच्यामध्ये म्हटलं होतं की आज दुग्ध शर्करा योग आहे, की आज 14 एप्रिल म्हणजे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आणि मी संत कबीरदासांची कथा वाचतोय. बऱ्याच जणांना माहीत असेल की बाबासाहेब हे संत कबीरदासांना आपला गुरु मानायचे. म्हणजे त्यांचं पूर्ण कुटुंबच हे कबीरपंथी होतं. म्हणजे 15व्या शतकात कबीरदासांनी ज्या बुरसटलेल्या समाजाबद्दल किंवा चालीरीतींबद्दल किंवा अंधश्रद्धेबद्दल किंवा जातपातीबद्दल आपल्या डोह्यातून दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, तेच 500 वर्षानंतर 20व्या शतकात विचारांचा तोच धागा घेऊन बाबासाहेब उभे राहिले आणि त्यांनी ह्या सगळ्या प्रकाराच्या विरोधात बंड पुकारला आणि लढा दिला. आणि म्हणूनच संत कबीरदास हे बाबासाहेबांचे गुरु. पण हा विषय खरंच खूप खोल आहे. पण संत कबीरदास हे त्यांनी आपल्या डोह्यातून जीवनाचं तत्त्वज्ञानसुद्धा अप्रतिमरित्या सांगितलं. म्हणजे लाखो करोडो असे लोक आहेत ज्यांना या डोह्यातून वेगळीच ऊर्जा मिळते, वेगळी चेतना मिळते, वेगळी आशा मिळते, आधार मिळतो. तर सुरू करतो मी आजची ही कथा. आजचं हे 42वं पुष्प मी अर्पण करतो.
परमपूज्य बाबासाहेबांच्या चरणी आणि संत कबीरदासांच्या चरणी. तर रात्रीचा शेवटचा प्रहर संपत आला होता. शुक्ल पक्षाचे दिवस होते. चंद्र मावळत होता. शांतता ही अशी स्तब्ध होती. अचानक कुठल्या तरी जाणीवेनं मला जाग आली आणि नेहमीच्या सरावाप्रमाणे शेजारच्या खाटल्याकडे लक्ष गेलं तर ते रिकामं होतं. म्हणजे आजही कबीर माझ्या आधीच उठून गंगेवर गेलेला दिसतोय. कितीदा सांगून झालं की बाबा रे, आता वय झालं तुझं, 100च्या वर, नको जात जाऊस असा पहाटेच्या अंधारात एकटा. मला हाक मारले की मी उठतो की ताबडतोब. पण कसं काय, हा मुलखाचा हट्टी, कोणाचा ऐकेल तर शपथ. मनाशी विचार करतच मी उठलो. समोर भरून ठेवलेलं मडक्यातलं पाणी प्यायलो आणि मुकाटपणे चालायला लागलो गंगामाईच्या दिशेने. रात्र संपत आली होती. समोर गंगामाई शांतपणे चांदण पांघरून पहुडली आहे. अजून सूर्योदय व्हायला कितीतरी वेळ होता. कुठे असेल बरं कबीर? आजकाल ना त्याचं काही सांगता येत नाही. कोणत्या घाटावरून पाण्यात उतरतो, कोणत्याही घाटावरून पाण्यात उतरतो. पूर्वी कसं ना, उद्या कोणत्या घाटावर जाणार आहे हे आधीच ठरलेलं असायचं. त्यामुळे लोकांनाही सोपं जायचं त्याच्या मागे मागे जाणं. सूर्य उगवता उगवता लोक जमायचे गंगेच्या तीरावर. मग सुरू व्हायचा सत्संग. कबीर बोलत असायचा, लोक ऐकत असायचे. कितीतरी वेळ, अगदी दिवस वर येईपर्यंत. वेळ कसा संपायचा कळायचंही. उन्ह चटके देऊ लागली की कबीरच म्हणायचा, चला कबीर बाबा, आपापल्या कामाला लागा. बसून कोणाचं भलं झालंय? हां, घरी कामं वाट बघते. भवसागर एक नदी अगम है, अहद अगाह धारा हो. कहे कबीर सुनो भई साधो, बिरले उतरे पारा हो. संसार जो है वो एक सागर की तरह है, गहरा भी है और अताह भी है. कबीर कहते हैं कि बहुत कम लोग हैं जो इसे पार कर दूसरे किनारे पहुंचे हैं. भवसागर एक नदी अगम है, अहद अगाह धारा है. कहे कबीर सुनो भई साधो, बिरले उतरे पारा हो. कहत कबीर सुनो भई साधो, बिरले उतरे पारा हो. उठा, कबीराचं ऐका आणि कर्तव्य सुरू करा. मग काय, सगळेजण नाईलाजाने उठत. कोणालाच कबीराची साथ सोडून उठायचं नसतं, पण करणार. कबीर बोलणं थांबून उठून उभा राही. मग दुआ सलाम होई. तो भराभर पावलं टाकत चालू लागे. त्याच्याबरोबर जाण्यासाठी निघालेल्या संत मंडळींची मात्र तारांबळ उडे. जो तो अतृप्त अवस्थेतच घराकडे जाईल. पण आजकाल असं होत नाही. लोक कबीराला शोधे शोधेस्तोवर तो परत घरी पोहोचलेला असतो. लोकांना सापडत नाही. टाळतो तो आजकाल लोकांना जमावाला. कितीही प्रयत्न केले तरी लोकांना त्याची भेट घेणं आता कठीणच झालंय. आता कबीरानं ठरवलंच आहे लोकांना टाळायचं, तर बिचारे लोक तरी काय करणार, नाही का? का करतोय कबीर असं? लोकांना मोहमायेपासून मुक्त व्हायला सांगणाऱ्या कबीराला आयुष्याच्या अंती या लोकांचा मोह आडवा येईल अशी शंका यायला लागली होती की काय त्याला? नाही, लोकांना आधीच टाळलेलं बरं, नाहीतर निरोप घेताना त्रास होईल असं वाटतंय का त्याला? आणि त्यातच त्यानं इतक्या उतार वयात वाराणसी सोडून मगहरला जाण्याचा निर्णय का घेतला तेही कळत नाही. बरं, ह्याच्यामागची एक वेगळी कथा आहे. मगहरला जो आपला देह ठेवतो किंवा मगहरला ज्याचा मृत्यू होतो
असं म्हणायचे की पुढच्या जन्मी तो गाढव होतो. तर कबीर बाबा तर अंधश्रद्धेच्या विरोधात होते. त्यामुळे जरी काशीत त्यांचा जन्म झाला असला, वाराणसीला, तरी मुद्दामून ही जी काय अंधश्रद्धा आहे ती खोटी पाडण्यासाठी म्हणून ते मगहरला गेले. ही अशी एक गोष्ट आहे. तर लोक तडफडतात आयुष्याच्या अंती काशीला येण्यासाठी आणि हा चाललाय काशी सोडून. म्हणजे कबीराचं सगळंच उलटं. मी चालत होतो विचारांच्या भरात, गंगेच्या पाण्यापर्यंत कधी पोचलो कळलंच नाही. पायाला गंगामाईच्या उबदार पाण्याचा स्पर्श झाला आणि मी भानावर आलो. पायाखाली पाणी सळसळत होतं. मी नकळत त्याचे शब्द गुणगुणू लागलो की कबीर सुता क्या करे, जागे न जपे मुरारी. कबीर सुता क्या करे, जागी न जपे मुरारी. एक दिन तू भी सोएगा, लंबे पांव पसारी. कहाँ हंसा विश्राम किया है, कहाँ लगाए आस. कहाँ हंसा विश्राम किया है, कहाँ लगाए आस. अब ही हंसा चेत सबेरा, चलो हमारे साथ. संशय शोक वहाँ नहीं व्यापे, नहीं काल के त्रास. हिया मदन बन फूल रहे हैं, आवे सोहम बास. खरंय, जिथे संशय आणि शोक संपलेला आहे, काळाचाही त्रास मिटलेला आहे, अशा ठिकाणी कबीर पोहोचतो आहे. आपणही जायला हवं त्याच्याबरोबर. पण हे कसं शक्य आहे, नाही का? कोण कोणाबरोबर जाऊ शकलंय आणि कोण कोणासाठी थांबू शकलंय? आपण तरी आज आलो, तसे अजून किती दिवस येणार आहोत कबीराच्या मागे मागे, त्याच्या शोधात? खरंच किती दिवस झाले नाही कबीराच्या मागे येऊन? मी आठवायचा प्रयत्न करू लागलो. पावलं पुढे चालत होती आणि मन मात्र मागे, कितीतरी वर्ष मागे. असो, आसपासचा सघन अंधकार आणि निखळ एकांत मनाच्या कुठल्या तरी संवेदना जागवत होती. ही जाग अचानक आलेली नाहीये. काहीतरी घडतंय, आसपास काहीतरी चाललंय असा माझ्या मनानं संकेत दिला. पिंपळाची सूक्ष्म अशी सळसळ जाणवली, पण जवळ तर पिंपळाचं एकही वृक्ष नाही. वृक्षांची दाटी एका बाजूच्या घळीत होती. तिथून आली असेल का चाहूल? मनात विचार आला. मी पुढे पुढे जायला लागलो. कुठल्या तरी शक्तीने असा भारल्यासारखा कोणीतरी मला बोलवत होतं, हात धरून नेत होतं आणि मी जात होतो. किती वेळ चालत होतो कोणाच ठाऊक. तोच एकतारीचा तो सूर कानी आला आणि त्या मागोमाग पूर्वी कधीही न ऐकलेले स्वर, शांत, स्निग्ध, मुलायम स्वर, म्हणजे त्यानंच विणलेल्या रेशमी वस्त्रासारखे तलम स्वर. घूंघट के पट खोल तो को पीव मिलेंगे, घूंघट के पट खोल रे तो को पीव मिलेंगे. घट घट में वह साई रमता, कटुक वचन मत बोल. घूंघट के पट खोल रे तो को पीव मिलेंगे. घट घट में वह साई रमता, कटुक वचन मत बोल. धन जोबन को गर्भ न कीजिए, झूठा इनका मूल रे. सोने मंदिर में दिया जला के आसन से मत डोल रे. आय जाग जतन से रंग महल में, पिया पायो अनमोल रे. जाग जतन से रंग महल में, पिया पायो अनमोल रे. कहे कबीर आनंद भयो है,
बाजत अनहत ढोल. स्वरांचा मागोवा घेत काही क्षणातच मी तिथे पोहोचलो आणि विस्मित होऊन थबकलो. समोर एक आम्रवृक्ष कृतार्थ होऊन डोलत होता. त्याच्या खाली कबीर आपली एकतारी घेऊन आपल्याच तंद्रीत गात बसला होता. मी त्याच्या जवळ गेलो. हळुवारपणे कबीराची तंद्री भांगणार नाही याची काळजी घेत मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो. त्याच्या इतकं जवळ बसूनही मला त्याचा आवाज मात्र खूप दुरून एखाद्या मंदिराच्या गर्भगृहातून किंवा एखाद्या डोहातून किंवा एखाद्या गुहेतून येत असल्यासारखा वाटत होता. आलास, मी तुझीच वाट बघत होतो. अचानक कबीर म्हणाला. मी दचकलो. त्यानं त्याचं गायन केव्हा थांबवलं ते मला कळलंही नाही. आपली एकतारी बाजूला ठेवत माझ्याकडे बघून तो हसला. मी विचारलं त्याला, तू केव्हा आलास उठून? मला हाक मारायचीस ना. मारली होती म्हणून तर तू आलास इथे. बैस, आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अरे पण त्याच्यासाठी एवढं लांब काय यायचं? त्यावर कबीर काहीच बोलला नाही. पुन्हा शांत बसला. असं पुन्हा अशी तार लागल्यासारखा तंद्रीत गेला. आजकाल आहे ना, कबीराचं चित्त अजिबात थाऱ्यावर राहत नाही. आपल्याच कुठल्या तरी वेगळ्या विश्वात तो वावरत असतो. त्याला भानावर आणावं म्हणून मी म्हणालो की कबीर, अरे कुठे हरवलास? असा का निघून आलास तू सकाळी सकाळी न सांगता? काहीच बोलला नाही. मी त्याच्या खांद्याला हलकेच स्पर्श करून म्हटलं, मी तुझ्याशी बोलतोय कबीरा. अरे बोल काहीतरी. काय बोलू रे बाबा, काय बोलू? मी जे बोलतोय ते तुला कळत नाहीये. खरं तर तुला काय कोणालाच कळत नाहीये. मला बसू द्या एकट्याला थोडा वेळ. मी विचारलं, काय करत होतास तू एवढ्या पहाटे या उबड खाबड दगडावर बसून, या अंधारात? काही चावलं, काही लागलं, कुठे खरचटलं असतं, तू पडला असतास तर? बघत होतो अजून किती दिवस मन असं हिंदोळ्यावर झुलत राहणार आहे, असं तो म्हणाला. किती दिवस हा तमाशा बघत बसायचा मी. कसला तमाशा? मला तर इथे काहीच दिसत नाही. इथं अरे इथंच कशाला, सगळीकडे चालू आहे हा तमाशा. तुम्ही बघत नाही डोळे उघडून. चेतन आणि अचेतनाच्या दोन खांबांवर मनाचा हिंदोळा झुलतोय. तिथंच सारं जग आणि जगभरातले जीवजंतू सुद्धा झुलत आहेत. सूर्य, चंद्र, तारेच काय, पृथ्वी, आकाश, ग्रह, हवा, पाणी सगळंच झुलतंय. कितीतरी युगं लोटली, कल्पांतही होऊन गेला, पण कोणाच्या तोंडून दुःखाचा चकार शब्दही निघाला नाही. सगळं जग पेंगलंय, पेंगतंय. मला स्पष्ट दिसतोय माझ्या नजरेपुढे हा तमाशा. आता सूर्यचंद्रांचे जे दिवे आहेत ना, तेही विझायची वेळ आली आहे. वैराग्याच्या तालावर प्रेमाचा स्वर झंकारतोय. वैराग्याच्या तालावर प्रेमाचा स्वर झंकारतोय. दूरवर कुठेतरी नौबतीचे पडघम वाजायला लागले आहेत. असं वाटतंय की ज्या क्षणाची मी वाट बघत होतो तो क्षण जवळ येत चाललाय. सुरत निरत धार मन में पकड़कर, सुरत निरत धार मन में पकड़कर गंग जमन के घाट आने, नीर निर्मल तहां रैन दिन झरत, जन्म मरण तब अंत पाए. सुरत निरत धार मन में पकड़कर गंग जमुन के घाट आने, नीर निर्मल तहां दिन झरत, जन्म मरण तब अंत पाए. बोलता बोलता कबीर गुणगुणायला लागला आणि तसाच गुणगुणत आपल्या खोपटाकडे निघाला. आकाशात आता उजाडाची चिन्ह दिसायला लागली होती. एखाद दुसरी चांदणी उरली होती आकाशात आणि गंगेच्या पाण्यात पडलेलं तिचं अंधुक प्रतिबिंब. हळूहळू तेही अस्पष्ट व्हायला लागलं. दिशा उजळायला लागल्या.
झाडांच्या पानांची सळसळ जाणवायला लागली. रात्रभराची विश्रांती संपवून ताजे तवाने झालेले पक्षी घरट्यातून बाहेर पडले. त्यांचा चिवचिवाट आणि पंखांचा फडफडाट झोपलेल्या जगाला जागू लागला. मला वाटलं कबीरच जागवतोय त्याच्या पद्धतीनं झोपी गेलेल्या अखिल मानव जातीला. आणि मी नकळत त्याचे शब्द गुणगुणू लागलो कि कबीर सुमिरन सार है और सकल जंजाल. कबीर सुमिरन सार है और सकल जंजाल. आदि अंत सब सोधिया दूजा देखे काल. कबीर सुमिरन सार है और सकल जंजाल. कबीर सुमिरन सार है और सकल जंजाल. आदि अंत सब दूजा देखो आदि अंत सब सोधिया दूजा देखो. धन्यवाद. ही होती कबीरायन या कादंबरीतली एक कथा जी डॉक्टर भारती सुदामे यांनी लिहिली होती. धन्यवाद. घरीच राहा, सुखरूप राहा, स्वतःची काळजी घ्या.